कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर. 3 मॅचेस 3 विक्टरीज. काय फिलिंग्स आहेत? ड्रेसिंग रूम खूपच खुश आहे. आम्ही एक चांगलं ॲटमॉस्फिअर बिल्ड करायचा प्रयत्न करतोय. ते सगळ्यात सिनियर प्लेयर्स प्लस ज्युनियर्स जे आहेत त्यांनी सुद्धा चांगलं त्यामध्ये आहेत, ते इन्व्हॉल्ड आहेत, इन्क्लुडिंग द कॅप्टन अँड द कोचेस. द ड्रेसिंग रूम इज व्हेरी गुड. आजच्या परफॉर्मन्स बद्दल काय सांगशील? तिन्ही डिपार्टमेंट्समध्ये चांगली काम केली. आज बॉलिंग मध्ये चांगलं झालं. वी हॅड आमचं काही प्लॅन्स होते ते चांगले एक्झिक्यूट झाले. इन्क्लुडिंग मुकेश भैया पण मला चांगलं गायडन्स देत होता बॉलिंग टाकताना. तर बॅटिंग वाईज माझ्या डोक्यात हेच होतं की जिथे लवकर आणि प्लस म्हणजे मी शेवटपर्यंत खेळेन ते माझ्या डोक्यात होतं. त्यामुळं आणि प्लस रोहनदानी जी बॅटिंग केली त्यामुळे माझ्यावरचं सगळंच प्रेशर गेलं. जसं आपण म्हणतो की पराभवातनं शिकण्यासारख्या गोष्टी असतात भरपूर, तसं आजच्या विजयातनं काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत का? काही इम्प्रूव्हमेंटची गरज आहे का टीममध्ये? इम्प्रूव्हमेंटची गरज असं मी नाही सांगेन, कारण की एव्हरीवन प्लेड विथ देअर 100%. Yes. बट एक होऊ शकलं असतं की हीच मॅच लवकर संपू शकली असती थोडी. बाकी इम्प्रूव्हमेंटची काही गरज नाही, कारण की आम्ही अशी टीम आहे ज्यांनी ऑलरेडी 200 चेस केलंय. एखादी मॅच इकडे तिकडे जात असते, त्यामुळे इम्प्रूव्हमेंटची काहीच गरज नाही. फक्त दर प्रत्येक मॅचला टर्न अप व्हायला पाहिजे. पार्शिन, MPLच्या प्लॅटफॉर्म बद्दल तू काय सांगशील? तू खेळतोयस रेग्युलरली आणि चांगला परफॉर्म करतोयस आणि IPL सारखी टुर्नामेंट खेळून सुद्धा तू आलेला आहेस, तर या प्लॅटफॉर्मचा यंगस्टर्सना किती फायदा होतो? आता माझ्या एवढा फायदा खूप कमी जणांना झालाय, कारण की मला स्वतःला माहिती आहे MPL किती इम्पॉर्टंट आहे यंगस्टर्ससाठी. ज्यामुळं मला माहिती आहे एका नॉकमुळं मला IPL ला सिलेक्शन झालं. माझं सिनियर क्रिकेट खेळलो मी. त्यामुळे MPL हा प्लॅटफॉर्म खूपच ह्यूज आहे आमच्यासारख्या प्लेयर्ससाठी. आणि MPL मध्ये ज्या नवीन टेक्नॉलॉजी झाल्या, त्या DRS असेल, वाईटसाठी रिव्ह्यू असेल, त्या टेक्नॉलॉजीचा किती उपयोग होतोय प्लेयर्सला सर्व गोष्टींसाठी? आज मलाच उपयोग झाला. मीच आउट होतो, पण हाईट होती, कारण की मला वाटत होतं वरती होतं. मी रिव्ह्यू घेतल्यावर मला नॉट आउट डिक्लेअर केलं. त्यामुळे हेच माझ्यासाठीच खूप चांगला उपयोग झाला आज. 2 जणांच्या स्पेल बद्दल सांगशील? एक तुमचा प्रशांत सोलंकी आणि जो रजनीश गुरवाणीने पॉवर प्ले मध्ये स्पेल टाकला आणि कंटिन्युअस टाकत आला या टुर्नामेंट मध्ये. बिट्टू भैयाचा स्पेल, मी त्याला बिट्टू भैया बोलवतो आम्ही टीममध्ये. तर त्यांनी आज खूपच चांगला, जसं पहिली ओव्हर टाकली त्यांनी तेव्हा जसं वाटत होतं की आजचा स्पेल तर चांगला असू शकतो. त्यांनी नंतर सुद्धा चांगलं कंट्रोल केलं. त्याच्या स्पेलमध्ये सुद्धा सुद्धा आम्हाला खूप हेल्प झाली की आम्ही त्यांना एक छोट्या टोटलला डिफेंड करू शकू आणि मॅच जिंकता येईल आम्हाला. प्लस रजनीश भैयाचा तर आज त्याला साहिलने बॅटिंग चांगली गेली, पण गेली लास्ट मॅच सुद्धा बघितली आपण. या मॅचला सुद्धा त्यांनी चांगलं स्पेल टाकले, चांगलं स्विंग करतोय, चांगलं लाईन अँड लेंथवर कंट्रोल आहे, ज्यांनी थोडं बॅट्समनला अवघड जाते. अँड प्लस ही इज अ व्हेरी एक्सपिरियन्स प्लेअर, सो ही इज युझिंग इट एव्हरीवेअर. आणि त्या 2 पार्टनरशिप्स झाल्या, तुझी साहिल बरोबरची आणि नंतर रोहन बरोबरची, त्या पार्टनरशिप किती क्रुशल होती? साहिल आणि माझी पार्टनरशिप कम्प्लिटली बेस्ड ऑन साहिल होती, कारण की मला माहिती आहे जेव्हा साहिल बॅटिंगला येतो तेव्हा साहिलला जास्त बॉल मी खेळायला द्यायचा प्रयत्न करतो, स्ट्राईक द्यायचा प्रयत्न करतो. त्यामुळं कसं साहिलला बॉल्स भेटतात इन द पॉवर प्ले अँड ही स्टार्ट्स हिटिंग. प्रत्येक बॉल मारतो तो, आणि ज्या प्रकारे मारतो ते आपण बघतच आहे. त्याच्यामुळं खूप प्रेशर कमी होतं, पॉवर प्लेमध्ये रन्स वाढतात. प्लस रोहनदा आणि माझं खूप चांगली पार्टनरशिप होती. रोहनदाने सुद्धा माझ्यावरचं खूप प्रेशर काढून घेतलं, ज्याने आम्हाला दोघांना सुद्धा नीट शेवटपर्यंत खेळता आलं.